नमस्कार, निळा सलाम मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बसलेला आहेत आता विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण चालू आहे. आंबेडकर एकजुटी कृती समितीच्या वतीने अध्यक्ष शुभम मगरे हे आपल्याला सांगतील यांचं काय कशा संदर्भात उपोषण चालू आहे ते. नमस्कार, जय महाराष्ट्र, जय भीम. मी विशाल थोरात, आंबेडकर एकजूट समितीचे अध्यक्ष. आमचे सहकारी माननीय शुभमजी मगरे हे छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभाग येथील कार्यकारी अभियंता अशोकजी येरेकर यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी आज सकाळी 11 वाजेपासून येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या काळ्या कामाची काळी यादीच सोबत त्यांनी आणलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय समन्वयक जयप्रकाश भाऊ नारनवरे, मी स्वतः विशाल थोरात त्यांच्या बॉडीमध्ये काम करतो आणि विविध पक्ष संघटनेचे लोक आंबेडकर एकजूट कृती समितीचे जे अध्यक्ष आहेत शुभमजी मगरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत. अशोकजी येरेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात पदभार घेतल्यापासून असंख्य अशा प्रकारचे भ्रष्टाचार केलेले आहेत. त्यांच्या काळ्या कामाची आम्ही निदर्शनास आणून देऊ इच्छितो की वेळोवेळी प्रसंगी आम्ही त्यांच्या कार्यालयात, जे की त्यांचे वरिष्ठ आहेत मुख्य अभियंता, त्यांच्या समोर, त्यांच्या कार्यालयासमोर, दालनासमोर आम्ही प्रचंड असे निदर्शने केले होते, पण तेथे आम्हाला न्याय नाही भेटला, कारवाई झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही वरिष्ठ पातळीवर त्यांची चौकशी करण्यात यावी, त्यासाठी जो आमचा सहकारी शुभमजी मगरे येथे उपोषणास बसलेला आहे त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही येथे उपस्थित आहोत. त्यांच्या काळ्या कामाची यादी जसे की मी शॉर्टकट आपणास सांगू इच्छितो की सुभेदारी गेस्ट हाऊस, जसे की आपण बघू शकता की याच्या बॅक साईडला सुभेदारी गेस्ट हाऊस आहे. 25 कामामध्ये भ्रष्टाचार त्यांनी केलेले आहे. प्रत्येक कामाचं बिल हे 8 लाख रुपये आहे इंटू 25, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. घाटी हे जे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे गोरगरिबांसाठी, तिथे उपचार मोफत होतात. तिथे जे अॅन्युअल मेंटेनन्स होतं 10 कामाचे 10 लाखाचे प्रत्येकी जे काम आहेत त्याच्यातही ते अशोक येरेकर म्हणतो मी, जी म्हणत नाही त्यांना, कारण हा भ्रष्ट अधिकारी आहे तो, तेथेही त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. डीपीडीसी जे की जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जे काम आहेत 7 करोडचे काम आहेत. 7 करोडच्या कामामध्ये प्रत्येक काम ते 10 लाखाचं आहे. या कामामध्ये अशोक येरेकर यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. केम्ब्रिज ते सावंगी रोड 13 करोडच्या कामामध्ये जे की काम 18-19% बिलो गेलेलं आहे. त्यातील जे सेव्हिंग कामं असतात, सेव्हिंग कामा मुद्दा लक्षात घ्या, ते सेव्हिंग काम प्रत्येकी 10 लाखाचं असतात. ते काम सोसायटीला नियमानुसार अलाउड केलं जातं. त्या कामाचा तर रेकॉर्डच नाहीये. तोही भ्रष्टाचार ओपन करण्यासाठी ही त्यांची काळी यादी आमच्याकडे आहे. आम्ही इथे बसलेलो आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक ठेकेदाराकडनं काम झाल्यानंतर 10 ते 20% कमिशन घेण्याची त्यांनी प्रथा तिथे चालू केलेली आहे. म्हणजे आम्हाला असे निदर्शनास येते की कामात भ्रष्टाचार करायचा. एखाद्या ठेकेदाराने जर काम केलं तर त्याच्याकडनंही 10 ते 20% स्वरूपात कमिशन घ्यायचं. तर कामाचा दर्जा याच्यामुळं राहिलेलाच नाही, अशी आमची आरोप आहे. अशोक येरेकर विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं तर त्यांनी काही आपल्याला प्रतिक्रिया काही? विभागीय आयुक्त साहेब सध्या मीटिंग मध्ये, उद्या त्यांची आमची भेट होईल. एक इंटिमेशन साठी आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी आमचं लेटर स्वीकारलेलं आहे. तर आमची मागणी विभागीय आयुक्त साहेबांना एकच राहील की आम्हाला तिथे न्याय नाही भेटला म्हणून आम्ही तुमच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहे. तुमच्या पातळीवर, वरिष्ठ लेवलवर एक चौकशी समिती स्थापन करून योग्य तो न्याय या उपोषणकर्त्यास द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी विभागीय आयुक्त साहेबांकडे आहे. तर आपलं नाव सर? माझं नाव विशाल थोरात, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग. धन्यवाद. आपण बोलणार? नाही ना, बघा बस एकच. यस.